नमस्कार. आज 9 फेब्रुवारी 2026 आहे आणि हा काळ महत्वाचा आहे कारण याच आठवड्यात साधारणपणे रामदास नवमी येते. हो, समर्थ रामदास स्वामी यांच्या पुण्यतिथीचा दिवस. बरोबर. काही पंचांगांनुसार ही तिथी 10 फेब्रुवारी आहे तर काही ठिकाणी 11. पण हा आठवडा महत्वाचा आहे. हो, माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी. आज आपण 17व्या शतकातील महाराष्ट्राच्या एका अशा व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास करणार आहोत ज्यांच्याबद्दल खूप काही लिहिलं आणि बोललं गेलंय. संत, कवी, समाजसुधारक आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु अशी अनेक विशेषणं त्यांना लावली जातात. अगदी. ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि आपल्याकडे जे स्रोत आहेत म्हणजे काही ऐतिहासिक लेख आहेत, चरित्र आहेत, त्यांच्या साहित्याचं विश्लेषण आहे. हो, आणि या सगळ्यांतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की समर्थांना कुठल्याही एका चौकटीत बसवणं जवळजवळ अशक्य आहे. त्यांचं व्यक्तिमत्व एखाद्या हिऱ्यासारखं आहे ज्याला अनेक पैलू आहेत. बरोबर. आणि आज आपण तेच पैलू उलगडून पाहणार आहोत. त्यांचा तो आध्यात्मिक प्रवास, त्यांच्या साहित्यात दडलेलं व्यावहारिक मानसशास्त्र आणि सगळ्यात जास्त चर्चा होणारा विषय. हो, छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचं त्यांचं नातं. या सगळ्याचा आपण आज धांडोळा घेऊया. चला तर मग सुरुवात अगदी सुरुवातीपासून करूया. मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. जन्म 1608 मधला जाम गावातला. लहानपणापासूनच एकदम हुशार होते, पण थोडेसे अलिप्त. त्यांचं मन नेहमी जीवन मृत्यू, जगण्याचा अर्थ काय यासारख्या मोठ्या प्रश्नांमध्ये गुंतलेलं असायचं. आणि मग तो प्रसंग घडला जो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. लग्नाचा प्रसंग? हो, वयाच्या 12व्या वर्षी त्यांचं लग्न ठरवलं गेलं. लग्नाच्या बोहल्यावर ते उभे आहेत, भट्टजी मंगलाष्टक म्हणत आहेत आणि शुभमंगल सावधान मधला तो सावधान शब्द त्यांच्या कानावर पडतो. आणि ते खऱ्या अर्थाने सावधान झाले. त्या एका शब्दाने जणू काही त्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय दाखवलं. ते तिथून भर लग्न मंडपातून पळून गेले. ही कथा ऐकायला खूप नाट्यमय वाटते, नाही का? नाट्यमय आहेच, पण त्याहूनही जास्त ती सूचक आहे. हे फक्त एका मुलाचं लग्नातून पळून जाणं नव्हतं. अच्छा. ती एका मोठ्या वैचारिक आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होती. ते थेट नाशिकजवळ टाकळी नावाच्या गावात पोचले, जिथे गोदावरी आणि नंदिनी नद्यांचा संगम होतो. आणि तिथे त्यांनी पुढची 12 वर्ष तपश्चर्या केली. पण ही तपश्चर्या म्हणजे काही साधीसुधी नव्हती. स्रोतांमधला वर्णन तर अंगावर काटा आणणार आहे. अविश्वसनीय आहे ते. त्यांची दिनचर्या अशी होती की पहाटे उठून रोज हजारो सूर्यनमस्कार घालणे. हजारो? हो, आणि त्यानंतर नदीच्या कमरेइतक्या थंड पाण्यात उभे राहून श्रीराम जय राम जय जय राम या 13 अक्षरी मंत्राचा जप करणे. आणि तो जप किती वेळा? तब्बल 13 कोटी वेळा. 1 मिनिट. 13 कोटी? हे आकडे ऐकूनच थक्क व्हायला होतं. आजच्या जगात आपण 2 मिनिटंही मोबाईलशिवाय शांत बसू शकत नाही. बरोबर. तिथे 12 वर्ष एकाच ठिकाणी, एकाच ध्येयासाठी. या पातळीची एकाग्रता आणि आत्मनियंत्रण कसं शक्य आहे? इथेच तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मूळ दडलेलं आहे. ही केवळ एक आंधळी भक्ती नव्हती. हे होतं मनावर ताबा मिळवण्याचं प्रशिक्षण. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांच्या पलीकडे जाण्याचा तो एक प्रयत्न होता. आणि असं म्हणतात की या प्रचंड साधनेनंतरच त्यांना साक्षात्कार झाला. आणि तेव्हाच त्यांना समर्थ ही पदवी मिळाली. हो, असं म्हणतात की स्वतः प्रभू रामांनी त्यांना दर्शन देऊन समर्थ ही पदवी दिली. तेव्हापासून नारायणचे समर्थ रामदास झाले. आणि मग त्यांच्या आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू झाला. बरोबर. पहिल्या 12 वर्षांच्या साधनेनंतर त्यांनी पुढची 12 वर्ष भारतभर पायी प्रवास केला. एक तीर्थयात्रा. पण ही केवळ देवदर्शनासाठीची यात्रा नव्हती, बरोबर? अजिबात नाही. ही देशदर्शनाची यात्रा होती. त्यांनी लोकांचं आयुष्य जवळून पाहिलं, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. आणि त्या काळात समाज कोणत्या स्थितीत होता याचं वर्णन त्यांच्या अस्मानी सुलतानी आणि परचक्र निरूपण या ग्रंथांमध्ये मिळतं. हो, ही नावं खूप बोलकी आहेत. अस्मानी सुलतानी म्हणजे नक्की काय? नावांवरूनच कल्पना येते की नाही. अस्मानी म्हणजे दिल्लीवरून दूरवरून येणारी संकटं, म्हणजे मोगल आक्रमक. अच्छा. आणि सुलतानी म्हणजे स्थानिक पाटशहा, आदिलशहा, निजामशहा यांचा त्रास. म्हणजे समाज असा दुहेरी कात्रीत सापडला होता. आणि परचक्र निरूपण म्हणजे परकीय आक्रमणामुळे लोकांची काय दयनीय अवस्था होते याचं भेदक विश्लेषण. दुष्काळ, पूर, आक्रमण यामुळे लोक पूर्णपणे खचले होते. आत्मविश्वास गमावून बसले होते. आणि इथेच मला वाटतं समर्थांचं वेगळं पण दिसतं. कसं? म्हणजे बघा, इतर अनेक संत तेव्हा केवळ भक्ती आणि वैराग्याचा मार्ग दाखवत होते. पण समर्थांनी पाहिलं की जो समाज पिचलेला आहे, घाबरलेला आहे, त्याला फक्त मोक्षाचा मार्ग दाखवून चालणार नाही.
आधी त्याला उभं करण्याची गरज आहे. अगदी. बरोबर. इथेच त्यांचं तत्वज्ञान केवळ आध्यात्मिक न राहता ते अत्यंत व्यावहारिक आणि सामाजिक बनतं. त्यांनी ओळखलं की शक्तीशिवाय भक्तीला काही अर्थ नाही, म्हणून त्यांनी बलोपासनेचा पुरस्कार केला. आणि त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं उभारली. हो, पण मारुतीचीच मंदिरे का? ह्यामागे काही विशेष विचार होता का? नक्कीच होता. मारुती किंवा हनुमान हे शक्ती आणि बुद्धीचं प्रतीक आहेत. ते प्रचंड बलवान आहेत, पण त्याचवेळी प्रभू रामाचे निस्सीम भक्त आणि दासही आहेत. म्हणजे शक्तीचा वापर चांगल्या कामासाठी व्हायला हवा, हा संदेश. हो, विध्वंसासाठी नाही. पण त्याहूनही एक हुशार सामाजिक राजकीय डाव त्यात होता. तो कसा? विचार करा, त्या काळात थेट शस्त्र प्रशिक्षण देण्यावर किंवा लोकांना एकत्र जमवण्यावर बंधनं होती. बरोबर. पण मारुती मंदिराच्या नावाखाली आखाडे उभे राहिले. ही तरुणांसाठी एकत्र येण्याची, व्यायाम करण्याची, संघटित होण्याची जागा होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिकदृष्ट्या खचलेल्या समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याची ती एक सुरक्षित जागा होती. अगदी. शक्ती ही केवळ शरीराची नाही, तर मनाची आणि समाजाची असली पाहिजे, हा त्यामागचा खरा विचार होता. वा, म्हणजे ही फक्त धार्मिक केंद्र नव्हती, नाही, तर ती समाज संघटनेची आणि मानसिक सक्षमीकरणाची केंद्र होती. आणि त्यांनी देशभरात अशी 1100हून अधिक मठ स्थापन केली. हो. आणि या मठांमधून केवळ भक्तीच नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि व्यावहारिक ज्ञानही दिलं जात होतं. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, जी त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होती. कोणती? त्यांनी या कार्यात स्त्रियांनाही सामील करून घेतलं आणि त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. एक मिनिट, आपण 17व्या शतकाबद्दल बोलतोय. त्या काळात समाजात स्त्रियांचं स्थान खूप मर्यादित होतं. हो, होतंच. मग अशा परिस्थितीत एका आध्यात्मिक गुरूने स्त्रियांना थेट मठांची जबाबदारी देणं, हे किती धक्कादायक असेल त्यावेळच्या लोकांसाठी. याला विरोध झाला नाही का? झाला, नक्कीच झाला. एका व्यक्तीने त्यांना याबद्दल प्रश्न विचारला की तुम्ही स्त्रियांना कार्यात का सामील करून घेता? अच्छा. वा. त्यावर समर्थांनी दिलेलं उत्तर खूप मार्मिक आहे. ते म्हणाले, प्रत्येकजण स्त्रीच्या गर्भातूनच जन्माला येतो आणि ज्याला हे महत्त्व कळत नाही, तो पुरुष म्हणण्याच्या लायकीचा नाही. वा. वेण्णाबाई, अक्काबाई यांसारख्या त्यांच्या शिष्येने मिरज, चाफळ आणि सज्जनगडासारख्या महत्त्वाच्या मठांची जबाबदारी सांभाळली. हे त्यांच्या दृष्टेपणाचं उत्तम उदाहरण आहे. खरंच, त्यांनी हे जे समाज संघटनेचं प्रचंड काम केलं, ते फक्त मठ स्थापन करून नाही, तर त्यांच्या शब्दांमधून केलं. हो, त्यांची लेखणी ही त्यांच्या कार्याचा आत्मा होती. आणि त्यातही दासबोध आणि विशेषतः मनाचे श्लोक. हो, मनाचे श्लोक तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. दासबोध हा एक मोठा ग्रंथ आहे. तो गुरूंनी शिष्याला केलेला उपदेश आहे. आणि मनाचे श्लोक? मनाचे श्लोक हे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनाशी केलेला संवाद आहेत. 205 श्लोकांचा हा लहानसा संग्रह म्हणजे जणू काही व्यक्तिमत्व विकासाची हँडबुक आहे. हे खूपच रंजक आहे, कारण आपण अनेकदा अशा धार्मिक ग्रंथांकडे केवळ अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहतो. पण तुम्ही म्हणताय की त्यात मानसशास्त्र आहे. हो, नक्कीच आहे. श्रोत्यांसाठी काही उदाहरणं पाहूया का? म्हणजे विषय आणखी सोपा होईल. नक्कीच. चला, एक गुण घेऊया. प्रामाणिकपणा. समर्थ काय म्हणतात? मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. म्हणजे मनाने कधीही सत्याची कास सोडू नकोस आणि खोटेपणाचा आधार घेऊ नकोस. हा एक सरळ नैतिक उपदेश वाटतो. यात मानसशास्त्र कुठे आहे? आहे. यामागे एक शास्त्रीय सत्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते, तेव्हा मेंदूला जास्त काम करावं लागतं. एक खोटं लपवण्यासाठी दुसरी अनेक खोटी वाक्य तयार ठेवावी लागतात. त्यामुळे मनात एक प्रकारचा ताण, ज्याला कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात, तो निर्माण होतो. शरीरावरही त्याचा परिणाम होतो. हृदयाची धडधड वाढते, श्वास जलद होतो. आणि खरं बोलल्याने? या उलट खरं बोलल्याने मन शांत आणि स्थिर राहतं. प्रामाणिकपणा हा मानसिक शांततेचा मार्ग आहे, हेच ते सांगत आहेत. कमाल आहे. दुसरा एक श्लोक आहे जो मला नेहमी विचार करायला लावतो. जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुंच शोधून पाहे. हे तर अविश्वसनीय आहे. का? कारण समर्थ जे 400 वर्षांपूर्वी सांगत होते, तेच आज आधुनिक मानसशास्त्र सांगतं. आज एक थेरपी आहे, जिला RECBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणतात. अच्छा. तिचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या भावना आपल्या विचारांवर अवलंबून असतात. जगात कोणीच सर्वसुखी नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे.
हा वास्तववादी विचार मनात ठेवला की अवास्तव अपेक्षा आणि त्यातून येणारं दुःख आपोआप कमी होतं. आणि संगतीचा परिणाम, धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. अगदी. याला मानसशास्त्रात इमोशनल कंटेजन म्हणजेच भावनिक संसर्ग म्हणतात. भावनिक संसर्ग? हो, हा एक सिद्ध झालेला सिद्धांत आहे. आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो त्यांच्या भावना, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांची ऊर्जा नकळतपणे आपल्यावर परिणाम करते. म्हणजे सतत तक्रार करणाऱ्या लोकांसोबत राहिलो तर आपणही निराश होतो. बरोबर. आणि आनंदी, सकारात्मक लोकांसोबत राहिल्याने आपणही तसेच बनतो. म्हणूनच चांगल्या लोकांची संगत किती महत्वाची आहे हे ते सांगत आहेत. हे सांगड खरंच खूप रंजक आहे. पण एक प्रश्न मनात येतो विचारा. की समर्थ हे जाणीवपूर्वक मानसशास्त्रीय तत्त्व मांडत होते की त्यांच्या आध्यात्मिक साधनेतून आलेले निष्कर्ष आजच्या मानसशास्त्राशी योगायोगाने जुळत आहेत? हा खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं ते मानसशास्त्र हा शब्द वापरत नसतील. अर्थात. पण ते मानवी मनाचे, मानवी स्वभावाचे मोठे अभ्यासक नक्कीच होते. त्यांची 12 वर्षांची एकांतातील साधना आणि त्यानंतरची 12 वर्षांची भ्रमंती, यातून त्यांना मानवी मन कसं काम करतं याचं सखोल ज्ञान मिळालं होतं. म्हणजे ते अनुभवसिद्ध ज्ञान होतं. अगदी. आणि ते आजच्या शास्त्रीय संशोधनाशी जुळतंय हेच त्यांचं मोठेपण आहे. अगदी खरंय. त्यांचे विचार किती कालातीत आहेत हे यावरून दिसतं. आणि त्यांच्या विचारांचा सर्वात मोठा प्रभाव ज्यांच्यावर पडला असं मानलं जातं त्या व्यक्तिमत्वाकडे आता वळूया. हा सर्वात जास्त चर्चेला जाणारा आणि तितकाच वादग्रस्त विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचे संबंध. हो. आणि इथे आपल्याला खूप काळजीपूर्वक स्रोतांच्या आधारे बोलावं लागेल, कारण या विषयावर भावना आणि इतिहास यांची खूप सरमिसळ झालेली दिसते. अनेक ठिकाणी समर्थांना महाराजांचे गुरु म्हटले जाते, पण या नात्याच्या तपशिलांवर इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, नाही का? हो. मुख्य वाद त्यांच्या पहिल्या भेटीवरून आहे. आपल्या स्रोतांमध्ये वेगवेगळ्या तारखा दिसतात. हनुमंत स्वामींच्या बखरीनुसार त्यांची भेट 1649 मध्ये झाली. बरोबर. तर इतिहासकार ग.ह. खरे यांच्या मते ही भेट 1652 मध्ये शिवथर घळीत झाली. विजयराव देशमुख त्यांच्या शककर्ते शिवराय या पुस्तकात 1658 साल सांगतात. आणि बाबासाहेब पुरंदरे किंवा सेतू माधवराव पगडी यांच्यासारखे अभ्यासक तर ही भेट खूप उशिरा म्हणजे 1672च्या सुमारास झाली असं मानतात. हो. म्हणजे 1649 ते 1672 तब्बल 23 वर्षांचा फरक आहे. हे कसं शक्य आहे? याचा अर्थ असा होतो का की सुरुवातीच्या बखरिया नंतरच्या काळात केवळ महत्त्व वाढवण्यासाठी लिहिल्या गेल्या? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अनेक इतिहासकार हेच मानतात. सुरुवातीच्या काळात म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या वेळी समर्थांचा थेट सहभाग होता हे दाखवणारे समकालीन पुरावे मिळत नाहीत. अच्छा. ही कल्पना नंतरच्या बखरींमधून जास्त प्रभावी झाली. म्हणून काही इतिहासकार त्यांच्यात भेट झाली की नाही यावरही शंका घेतात. पण खरे आणि सेतू माधवराव पगडी यांसारख्या अधिकृत संशोधकांनी त्यांच्यात अनेक भेटी झाल्याचे ठोस पुरावे दिले आहेत, विशेषतः 1672 ते 1676 या काळात. मग जर भेट इतकी उशिरा झाली असेल तर स्वराज्य स्थापनेत समर्थांचा थेट हात होता किंवा ते महाराजांचे राजकीय गुरु होते या कथेला आधार उरत नाही. बरोबर. संबंध होता आणि तो खूप महत्वाचा होता. पण तो कदाचित आपल्याला वाटतो तसा थेट गुरु-शिष्याचा नसेल. मग कसा होता? स्रोतांनुसार त्यांच्यात एक वैचारिक समन्वय होता. दोघांची ध्येय समान होती: स्वशासन, राष्ट्रवाद आणि धर्मनिष्ठ, न्यायप्रिय प्रशासन. म्हणजे दोघांची ही कार्यक्षेत्र वेगळी होती. एक राजकीय क्षेत्रात क्रांती घडवत होते तर दुसरे सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात. नेमके हेच महत्वाचा मुद्दा हा आहे की ते दोघेही स्वकर्तृत्वावर मोठे झालेले महापुरुष होते. त्यांचे मोठेपण एकमेकांवर अवलंबून नव्हतं. समर्थांची अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची, संघटित होण्याची शिकवण आणि महाराजांची प्रशासन नीती या एकमेकांना पूरक होत्या. अच्छा. त्यांच्या अस्तित्वामुळे महाराष्ट्रात लष्करी सामर्थ्य आणि आध्यात्मिक पुनर्जागरण यांचा एक अनोखा संगम झाला. म्हणजे ते एकमेकांचे गुरु-शिष्य होते की नाही या वादापेक्षा त्या दोघांच्या एकत्रित प्रभावाने महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवी दिशा मिळाली हे जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. त्यांच्या नात्यावर वादविवाद होत राहतील, पण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत त्यांचे योगदान आपण नाकारूच शकत नाही. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय?
आपण समर्थ रामदासांना केवळ एक संत म्हणून पाहिलं नाही, नाही. तर एक धृष्ट समाजसुधारक, एक व्यावहारिक तत्वज्ञ, एक कुशल संघटक आणि एक मानवी मनाचे अभ्यासक म्हणून पाहिलं. त्यांची शक्तीची उपासना, आत्मनिर्भरतेची शिकवण आणि विवेकपूर्ण विचारांचा आग्रह हे आजही तितकेच महत्वाचे आहेत. हो, त्यांचा वारसा केवळ सज्जनगडावर किंवा ऐतिहासिक ग्रंथांपुरता मर्यादित नाही. तो मनाचे श्लोकांमधील व्यावहारिक शहाणपणात आहे, जो आजच्या धावपळीच्या जीवनातही मानसिक स्वास्थ्यासाठी वापरला जाऊ शकतो. आणि अध्यात्म आणि राजकारण यांच्यातील नात्यावर जी चर्चा आजही होते, त्या चर्चेतही त्यांचा वारसा जिवंत आहे. बरोबर. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. समर्थांनी नेहमीच व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात संतुलन साधण्यावर भर दिला. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही महत्वाचे मानले. आजच्या आव्हानात्मक जगात आपण आपले निस्वार्थ आध्यात्मिक आदर्श आणि दैनंदिन जीवनातील व्यावहारिक जबाबदाऱ्या यांचा मेळ कसा घालू शकतो? आजच्या काळातील समस्यांसाठी एखादा नवा दासबोध लिहिण्याची गरज आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया.